रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय। तर आपण पाहतोय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध तर आपण आत्ताची दृश्य पाहतोय। न्यू इंडिया बँकेवर आरबीआयचे निर्बंध लादण्यात आलेले आहेत। त्यासाठी पैसे काढण्यासाठी आता ठेवीदारांच्या रांगा या न्यू इंडिया बँकेच्या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। आरबीआयनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये। तसंच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये। गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले।